त्याला सूर्यप्रकाश मिळत नाही म्हणून कसा गुलाब झाला आहे. सूर्यप्रकाशाची सर्वांनाच गरज असते. कसा मस्त झाला असता सूर्यप्रकाश मिळत असता तर. जाऊ दे, किती मी काळजी तरी पण घेते गुलाबांची. आणि हे आमचं बेलाचं झाड. हे गुलाब गेलाय तिकडे. बेलाच्या झाडामुळे गुलाबाला पण अडचण होते. आमचं बेलाचं झाड एवढं मोठं झालं. आणि हे आळू आहे. आळू खायचं आळू नाही, ते रानटी आळू आमच्या सुनाने लावलेलं. त्याच्यात मिक्स आहे. वड्याचं आळू पण आहे आणि रानटी आळू पण आहे. म्हणत होती उपटून टाका, पण मला वाईट वाटलं की एवढं जगवलेलं आणि त्याला कशाला मारून टाकायचं. आणि ही आमची गोकुर्णीची वेल. गोकुर्णीची वेल आमची ही. तर ती आता ना फुलं आली वगैरे आणि शेंगा आल्या तिला, म्हणून सुकली ती. तिचं वय झालं. आणि एक फुल आलेलं आहे, हे एकदम मस्त निळ्या कलरचं फुल आहे. गोकुर्णीचे फूल आमचं हे मस्तपैकी असे बाहेर आलं आहे. हे फूल आलं छानपैकी. गोकुर्णीचं फूल मस्तपैकी. त्या फुलाकडे ना बघितलं की आपला दिवस मस्तपैकी जातो. प्रसन्न वाटतं आपल्याला. आणि ही आमची तुळस आहे. किती मोठी झाले, ग्रिलच्या बाहेरच गेले मस्तपैकी. स्नेकचं हे आहे, शोचं झाड. स्नेक आहे, स्नेक. एक कबूतर गेला हाराच्या डब्यात पिल्लू देऊन. आता दुसरं एशीच्या डब्याच्या खाली बसलंय. बसू दे, त्यांना तरी कोणी निवारा द्यायचा. एक पिल्लू काढलंय त्यांनी मस्तपैकी. पंखात घेऊन बसलंय. पाऊस आहे ना बाहेर.